बघा आता या शेतामध्ये मित्रांनो बेड पाडून झालेली आहे, ड्रीप पण टाकलेली आहे आणि हळद लागवड पण केलेली आहे। पण ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत हळद लागवड केली नसेल किंवा समोर करणार असेल तर त्याच्या आधी मित्रांनो तुम्ही त्या हळदीच्या शेतामध्ये बेडवर जो आहे तो पहिला भेसळ डोस वापरा। तर त्या भेसळ डोसमध्ये काय टाकायचं मी तुम्हाला सांगतो। सर्वात पहिले DAPची 1 बॅग एकरी आणि सेकंड नंबरला तुम्हाला पोटॅशची 1 बॅग एकरी 1 टाकायची आहे। आणि मित्रांनो थर्ड नंबरला तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्याची पावडर फॉर्ममध्ये जे आहे ते 10 किलोची बॅग टाकायची आहे। आणि फोर्थ नंबरला मित्रांनो तुम्हाला मेटारायझम जे आहे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये घ्यायचं आहे। 5व्या नंबरला मित्रांनो तुम्हाला डाळिंब्या टाईप सल्फर जे आहे ते या डोजमध्ये जे आहे ते सर्व मिक्स करून जे आहे ते बेडवर आहे चांगल्या प्रकारे जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणसाल की हा बेसल डोज याच्यामध्ये हळदीमध्ये का बरं टाकायचा आहे आणि तो बेडवर का बरं टाकायचा आहे हळद लागवडीच्या पहिले? कारण की मित्रांनो हळदीला नत्रच पूरक पालाश प्रथम अन्नद्रव्य, द्वितीय अन्नद्रव्य आणि तृतीय अन्नद्रव्य या सर्व गोष्टींचा समतोल प्रमाणात पुरवठा हळदीला शेवटपर्यंत झाला पाहिजे। म्हणून आपल्याला सुरुवातीलाच हा भेसळ डोस जो आहे तो बेडवर टाकायचा आहे। कधी पण लक्षात ठेवा नत्रच पूरक पालाश ह्या जेव्हा गोष्टी हळदीपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतात तेव्हाच आपल्या हळदीचा कोमटा चांगला उगवायला सुरुवात होते आणि जड जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे मजबूत होतात आणि हळद निघायला जे आहे ते खूप चांगली निघते आणि मजबूत निघते। तेव्हाच आपल्याला मित्रांनो आपल्या हळदीमध्ये जे आहे ते उत्पन्न चांगलं येईल आणि आपल्या हळदीला ॲव्हरेज सुद्धा या गोष्टीमुळे चांगला येईल। जर मित्रांनो बारीक बारीक गोष्टी लक्षात घेऊन जर आपण हळद लागवडीला सुरुवात केली किंवा हळद लागवड केली तर नक्कीच मित्रांनो आपल्याला उत्पन्नात घट होणार नाही आणि उत्पन्न सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते येणार।